माढा तालुक्यातल्या सीना नदी काठी जो आहे तो पुरानं अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे। शेतकऱ्यांवर आसमानी संकट आलेला आहे। आपण जर पाहिलं तर एकीकडे शासनाचे किट वाटप जे आहे माढा तालुक्यामध्ये वाटप सुरू आहे। 10 किलो तांदूळ 10 किलो गहू नंतर पशु जे अनेक शेतकऱ्यांच्या जे आहेत ते जनावरांची उपासमार होत होती आणि त्याच पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ज्याप्रमाणे माहिती माध्यमांना दिली होती की पशुखाद्य 2 दिवसात येणार आहे त्यानुसार माढ्याच्या शासकीय गोदामात जे आपण पाहताय ते पशुखाद्य दाखल झालेला आहे आणि या ठिकाणी पशुखाद्य शासकीय गोदामात दाखल झालेला आपल्या समेत या संदर्भात माहिती देण्यासाठी माढ्याच्या प्रांताधिकारी जयश्री आव्हाड मॅडम आहेत। मॅडम कशा पद्धतीने एकीकडे किट पोच झालेत अनेक ठिकाणी 10 किलो तांदूळ 10 किलो गहू त्यानंतर शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी पशुखाद्य दाखल होते आज काल आपल्या माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या पाठपुराव्यामुळे आपल्याला छत्रपती संभाजीनगर येथून जवळपास 11 टन चारा उपलब्ध करून घेतलेला आहे आणि आजही आपल्याला इंदापूर तालुक्यातून 10 टन जवळपास चारा उपलब्ध झालेला आहे। काल आपण प्राधान्याने आपले जे 3 गाव आहेत वाकाव उंदरगाव आणि कुंभेज ह्या 3 गावांना आपण जनावरांना पुरेशा प्रमाणामध्ये चारा उपलब्ध करून दिलेला आहे जिल्हा प्रशासनामार्फत आणि आजही जिथून मागणी आलेली आहे आपल्याला तर त्या गावांना आपण प्राधान्याने आपण चारा उपलब्ध करून देत आहोत। ज्या पद्धतीने आता हा जो चारा आपल्या इकडे शासकीय गोदामात आलाय कसं वितरण केलं जाणार आहे कोणामार्फत वाटप केलं जाणार आपले जे प्रशासन आहे ग्राम पातळीवरील आपले पोलीस पाटील आहेत ग्राम महसूल अधिकारी आहेत आणि ग्रामसेवक आहेत त्यांच्यामार्फत आणि आपले जे पशुधन वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांच्याही मार्फत आपण हा चारा गावात वाटणार आहोत। याच्या पुढच्या काळात अजून हे 2 टप्प्यामध्ये 21 टन चारा आलाय याच्या पुढच्या टप्प्यामध्ये अजून काय चारा येऊ शकतो का किंवा अपुरा पडू शकतो तशी आपण माहिती घेत आहोत खालून माहिती बरीचशी आलेली आपल्याला उपलब्ध झालेली आहे तर जेवढा आता आपल्याला उपलब्ध चारा आहे तो आपण वाटप करत आहोत। प्रत्येक शेतकऱ्याला साधारण जनावर 3 असतात 4 असतात कुठल्या शेतकऱ्याकडे प्रति शेतकऱ्याला साधारण किती किलोचं वगैरे काय असं मापदंड वगैरे काय दिलाय का किंवा पुरेसे खाद्य कसं असतं आपले जे बाधित शेतकरी आहेत आपल्या ह्या पुराच्या ह्याच्यामुळे जे बाधित शेतकरी झालेले आहेत त्यांच्या जनावरांना आपण पुरेशा प्रमाणात चारा उपलब्ध करून देतो। हे होत्या माढ्याच्या प्रांताधिकारी जयश्री आव्हाड आणि तहसीलदार संजय भोसले यांच्या उपस्थितीमध्ये जे आहे ते या ठिकाणी चारा जो आहे ते ओला चारा मकेचा चारा देण्यात आलेला आहे या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे आणि 2 टप्प्यामध्ये जो आहे ते माढा तालुक्यातील पूरबाधित जवळपास 17 गावांना हा चारा जो आहे तो ओला चारा मकेचा असणार आहे आणि या मकेचा चारा जो आहे तो शेतकऱ्यांना आता थेट गावोगावी 17 गावातील पूरबाधित गावामधील जे आहेत ते शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी जे उपासमार होत होती त्या उपासमार होणाऱ्या जनावरांसाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या प्रयत्नानंतर आणि शासन पातळीवरून हा ओला चारा जो आहे तो माढ्यामध्ये दाखल झालेला आहे आणि मंडळाधिकारी असतील तलाठी असतील पोलीस पाटील यांच्या मार्फत शासकीय गोदामातून हा चारा गाव पातळीवर जाणार आहे आणि तिथून वाटप त्याचं केलं जाणार आहे। माझा सहकारी कॅमेरा पर्सन सुनील काटकर सह मी संदीप शिंदे TV9 मराठी माढा सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी एकमेव।